आमदारांना दिल्या जाणाऱ्या निधीवर सरकारनं थेट वॉच ठेवण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी राज्य सरकारनं ई समर्थ पोर्टल विकसित केले। त्यावर आमदार निधीसह डोंगरी विकास कामांचा प्रस्ताव अपलोड करावा लागणार आहे। राज्य सरकारनं खासगी क्षेत्रातील कामगारांसाठी दररोज कामाचे तास 9 ते 10 तास करण्याचा प्रस्ताव सादर केला, अशी माहिती आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिलेली आहे। आजचा प्रस्ताव उद्या कायद्याचा भाग झाला तर कामगार गुलामगिरीच्या युगात ढकलले जातील, अशी टीका आव्हाड यांनी केली। रेल्वे प्रवासात आता फक्त 35 किलो सामानच नेता येणार आहे। या संदर्भात नियम तयार झालेत, लवकर त्याची अंमलबजावणी होणार आहे। एकापेक्षा अधिक लोक प्रवास करत असतील तर प्रत्येक प्रवाशानुसार मर्यादा निश्चित करण्यात येणार आहे। बीड जिल्ह्यातील चराटा इथे जळगाव जिल्ह्यातील पारोळ्यामध्ये श्री गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त भाविकांना पिठलं भाकरचा प्रसाद देण्यात आला। त्या उपक्रमाचं शहरातील नागरिकांनी कौतुक केले। शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। कोल्हापूर पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळतंय। असं असून देखील टोल नाक्यावर वाहनधारकांकडून टोल वसुली सुरू आहे। जोर महामार्गावरील खड्डे दुरुस्त होत नाहीत, रस्ता पूर्वत होत नाही तोपर्यंत वाहनधारकांनी टोल देऊ नये अशी मागणी करत ठाकरे सेनेनं किनी टोल नाक्याच्या इथे आंदोलन केलं। नंदुरबारमध्ये कामगार कल्याण मंडळाच्या भोंगळ कारभाराविरोधात महिला आक्रमक झाल्यात। भांडी संच वेळेवर मिळत नसल्यानं महिला रस्त्यावर उतरल्या। अक्कलकुवा राष्ट्रीय महामार्गावर महिलांनी रास्तारोको केला। संच मिळेपर्यंत रस्त्यावरच ठिय्या देणार असा पवित्रा महिलांनी घेतला। निलंगा कासार शिरशी रोडवरील पालापूर येथे वड्याचं पाणी सिंदखेड शिवारातील पुलावरून वाहत आहे। दादगे आणि सिंदखेड शिवारातील शेतकऱ्याचे त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। दोन्ही गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। वाशिममधील कारंजा शहरामध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झालेत। नगर परिषदेचं कामाचं पितळ उघडं पडलेलं आहे। नगर परिषदेनं मान्सूनपूर्व नाली सफाई काळजीपूर्वक न केल्यानंच सगळे नाले तुडुंब झालेले, पाणी साचलेले सखल भागामध्ये, अशी नागरिकांची तक्रार आहे। नाशिकमध्ये यंदा गणेशोत्सवावर पावसाचं सावट आहे। उद्या आणि परवा जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला। गंगापूर धरणातून 3000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाकार पाहायला मिळतोय। कंधार, नायगाव, बिलोली, देगलूर, धर्माबादमध्ये पूर परिस्थिती आहे। अनेक गावांचा पुराचा वेढा आहे। घरात अनेकांचे पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। लातूरच्या रेणा प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे, त्यामुळे रेणा प्रकल्पाचे 2 दरवाजे 10 सेंटीमीटर उघडलेत। नदी पात्रात पाणी सोडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला। जळगाव जिल्ह्यातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाचं काम बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी दिली। जोपर्यंत शेतकरी सहमती देत नाहीत तोपर्यंत काम सुरू होणार नाही, अशी माहिती रक्षा खडसेंनी दिली। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे पाटबंधारे विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांची दयनीय अवस्था झाली। वसाहतीमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे। जळगावमध्ये गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू झालेली आहे। धरणगावमध्ये पहिल्याच दिवशी कापसाला 7653 तर पारोळा इथे 7400 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला। रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये प्रदूषणानं कहर केला आहे, त्यामुळे टेमघर नाल्याचं पाणी प्रदूषित झालंय। महाड एमआयडीसीच्या ई झोनमध्ये जिते गावाला जोडणाऱ्या पुलाच्या परिसरामध्ये पाणी प्रदूषित झालं। या प्रदूषणकारी कारखान्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होती। वंचित बहुजन आघाडीच्या सांगली जिल्हाध्यक्ष शंकर मार्तंड मानेला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली। लग्नाचा आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप एका पीडितेनं केलाय। त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात, तर मानेपासून तिला एक अपत्य देखील आहे।
अभिनेता शाहरुख खानसह अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेल्या हुंदाई कंपनीच्या मोटार खरेदीमध्ये फसवणूक झाल्याचा दावा करत एका ग्राहकानं तक्रार केली आणि या तक्रारीच्या आधारे दोन्ही कलावंतांविरोधात FIR नोंदवला गेला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.